नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. नवीन सरकार स्थापन होतात पेन्शनधारकांना मोठी भेट. पेन्शन 5% वाढणार, तर 65 वर्षापासून अतिरिक्त पेन्शनचा लाभही मिळणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. देशातील 65 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. निवृत्तीवेतनधारक गरिबीत राहतात, त्यांची पेन्शन खूप कमी असते आणि त्यांचे उदरनिर्वाह करणेही शक्य होत नाही. हे लक्षात घेता आता वयाच्या 65 वर्षापासून अतिरिक्त निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याची शिफारस अखेर संसदीय समितीने केली आहे. सध्याच्या नियमानुसार 80 वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते, परंतु अशा वाढीचा कोणताही फायदा पेन्शनधारकांना होत नाही, कारण खूप कमी पेन्शनधारक त्या वयापर्यंत जगू शकतात. पेन्शनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन संसदीय समितीने अतिरिक्त पेन्शनबाबत केंद्र सरकारला 2 प्रस्ताव दिले आहेत. पहिला प्रस्ताव होता की पेन्शनमध्ये दरवर्षी 1% वाढ करण्यात यावी, तर दुसरा प्रस्ताव होता दरवर्षी 1% वाढ न करता दर 5 वर्षांनी 5% वाढ केली पाहिजे. संसदीय समितीने असे निरीक्षण नोंदवले आहे की अनेक पेन्शनधारक आपले जीवन कष्टात घालवतात, त्यामुळे आता पेन्शन वाढवायला हवी, कारण देशाच्या आर्थिक स्थितीनुसार पेन्शन फार कमी आहे. इतर देशामध्ये पेन्शनधारकांना चांगली पेन्शन मिळते. पेन्शन कमी असून पेन्शनधारकांचे आयुष्य कसे घालवायचे याबाबत आता संसदीय समितीने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे. संसदीय समितीने 65 वर्षावरील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ करावी अशी सूचना केली होती. वयाची 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10% वाढ झाली पाहिजे, तर 75व्या वर्षी 15% वाढ झाली पाहिजे. अशा प्रकारे पेन्शनमध्ये दर 5 वर्षांनी 5% वाढ केली पाहिजे. जर हे शक्य नसेल तर दरवर्षी 1% पेन्शन वाढविले पाहिजे, असाही प्रस्ताव देण्यात आलेला आहे. संसदीय समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने आता सर्व विभागाकडून पेन्शनधारकांची आकडेवारी मागवली आहे. किती निवृत्ती वेतनधारक हे 65 वर्षाचे आहेत, तर किती निवृत्ती वेतनधारक हे 70 वर्षाचे आहे, तर किती निवृत्ती वेतनधारक हे 75 वर्षांचे आहे. याची आकडेवारी विभागाने केंद्र सरकारकडे सोपवली असून केंद्र सरकारने ही आकडेवारी विभागाकडे पाठवली आहे. लवकरच खर्च विभागाची मंजुरीही मिळणार आहे. नवीन सरकार आल्यानंतर पेन्शनधारकांना लाभ मिळणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आता केंद्र सरकार या निर्णयाला मंजुरी देऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकार पेन्शनधारकांकडे आता दुर्लक्ष करू शकत नाही, असेही बोलले जात आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.